नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि विचार करा, आज आपण कुठे आलेलो असू. पवनचक्की बघून नक्कीच तुम्हाला समजलं असेल की आपण कुठे आलेलो आहे. आपण आलेलो आहे देवगडमध्ये. देवगडमध्ये जो पवनचक्कीचा भाग आहे तिथे आपण आलेलो आहोत. बघू शकतो आपण. आता आपण देवगड पवनचक्कीला जो सुंदर असा स्पॉट केला आहे त्या स्पॉटला आपण जाणार आहे आणि तिथे आपण आता जाऊन स्पॉटचं पूर्णपणे तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला देतो. बघू शकतो आपण देवगडचा जो एसटी स्टँड आहे त्या एसटी स्टँडच्या पाठीमागून एक स्पॉट आहे, तिथून आपण येऊ शकतो. बघू शकतो तिथून एक रस्ता आहे, तो रस्ता इकडे पवनचक्कीच्या साईडला येताना आपल्याला दिसतोय. पे आणि पार्कची सुविधा सुद्धा इथे आहे. तुम्ही पे करू शकता आणि गाड्या सुद्धा इथे पार्किंग चांगल्या प्रकारे करू शकता. थोडं जर आपण पाठीमागे गेलो तर पाठीमागे फुकट आपल्याला पार्किंग सुद्धा बघायला मिळते. या पाठीमागच्या साईडला तुम्ही जर गेलात, आता मी जे दाखवतो व्हिडिओमध्ये, तिकडे तुम्ही फुकट पार्किंग सुद्धा लावू शकता. आणि जर तुम्हाला जवळ पार्किंग करायची असेल तर इथे पे आणि पार्क याची सुद्धा सुविधा आपल्याला उपलब्ध असलेली बघायला मिळते. बघू शकतो अतिशय उंच अशा प्रकारची पवनचक्की, भव्य दिव्य. जेव्हा तुम्ही स्वतः इथे भेट द्याल तेव्हा तुम्हाला इथे माहिती बघायला मिळेल. इतकी मोठी पवनचक्की आहे की बघून आपले डोळे खरंच दिपतात. आणि इथे सुंदर असा स्पॉट जो आहे देवगड नगर परिषदेने बांधलेला आहे, तो स्पॉट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकतो मे महिन्याचे दिवस आहेत, त्यामुळे खूप सारे पर्यटक आपल्याला इथे आलेले दिसतात. खूप साऱ्या गाड्या लागलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, थोड्याच वेळामध्ये आपण आता पुढे जाऊया आणि त्यानंतर तुम्हाला मी सगळे स्पॉट जे आहेत ते स्पॉट तुम्हाला मी सगळ्यांना दाखवतो. बघू शकतो तर आपण स्पॉटला आलेला आहे. स्पॉटच्या जवळ लहान मुलांसाठी गाडी जी आहे ती गाडी पण आपल्याला बघायला मिळते. या गाडीतून तुम्ही लहान मुलांना फिरवू शकता. त्याचबरोबर इथे उद्यानामध्ये भेट देण्याच्या अगोदर जे काही फोटोज आहेत किंवा माहिती जी आहे ती माहिती आपण घेऊया पर्यटकांना देण्यासाठी. उद्यान सकाळी बघू शकतो आपण 7:30 ते 8 वाजेपर्यंत उघडं राहतं. बेशिस्त वर्तन करून असं लिहिलेलं आहे कोणत्याही प्रकारे. मद्यपान व धूम्रपानवर करू नये असं दिसतंय. खूप मोठ्या प्रमाणात बघू शकतो मुंबई आणि बाहेरचे जे घाटावरचे पर्यटक आहेत ते पर्यटक आपल्याला आलेले दिसते. बघू शकतो आपण सुंदर अशा प्रकारचं आपल्याला वातावरण बघायला मिळते. अतिशय सुंदर अशा प्रकारचा परिसर आहे. बघू शकतो फुलं वगैरे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलं आपल्याला बघायला मिळते. चालण्यासाठी वाट आहे, इकडून तिकडे जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक सुद्धा आलेले बघायला मिळतात आपल्याला. एकदा व्ह्यू बघा एक नंबर. हे आता नवीनच बांधकाम केलेलं आहे. बघू शकतो आपण देवगडचं जे काही सौंदर्य ते दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. लेफ्ट साईडला बघू शकतो आपण अत्यंत सुंदर अशा प्रकारचा स्पॉट. इथून खाली बसण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारचे स्पॉट आहे. तुम्ही जर इकडे आलात त्या झाडाच्या इथे बसू शकतो. इकडे पण सावली असते सुंदर अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो डाव्या बाजूला काय सीन आहे, एक नंबर. गोव्याला वगैरे कशाला जायला पाहिजे. नक्कीच सर्व पर्यटकांनी कोकणामध्ये, रत्नागिरीमध्ये किंवा सिंधुदुर्गामध्ये जे स्पॉट आहे त्या स्पॉटना नक्की भेट दिली पाहिजे. आणि आता पर्यटकांना सुद्धा कळायला लागलं आहे की गोव्याची जी हाईप आहे ती हाईप आता कमी होताना दिसते. विनाकारण तिकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे रिक्षा चालक आहेत, गाडीवाले आहेत, त्यांच्याकडनं पण लुटमार वगैरे केली गेल्याची घटना घडलेल्या आहेत. त्याचबरोबर लोकांना लुटलं जातं वेगवेगळ्या प्रकारे. आणि ते टाळण्यासाठी ज्यांना खरंच आनंद निसर्गाचा लुटायचा आणि खरंच ज्यांना फिरायचे त्यांच्यासाठी खूप सुंदर लोकेशन कोकणामध्ये बघू शकतो. देवगडचाच स्पॉट. आणि खूप पर्यटक कोल्हापूर असेल, घाटावरचे खूप जास्त पुण्या मुंबईकडची जी लोक आहेत ती सगळी लोक जर शांतता हवी असेल तर त्यासाठी नक्कीच कोकणातील हा जो स्पॉट आहे त्या स्पॉटला भेट देतात. बघू शकतो आपण दूरवर समुद्रामध्ये बोट वगैरे जाताना दिसतात. संध्याकाळ होत आलेली आहे संध्याकाळ, परंतु बघू शकतो आपण की कारण की इथे ऊन आहे खूप, कारण मे महिन्याचा दिवस आहे त्यामुळे. पण हळूहळू जेव्हा ऊन खाली जाईल, सूर्य खाली जाईल, त्यावेळेला अजूनच सुंदर आणि चांगल्या प्रकारचा स्पॉट दिसणार आहे आपल्याला. अजून पुढे जाऊया आपण, बघूया इथे बसण्यासाठी जो स्पॉट आहे तो पण बघून घेऊया आपण.
इथे बसू शकतो. पुढे गेल्यानंतर इथे ते दगडाची अशी बांधलेली कमान आपल्याला बघायला मिळते. इथून आतमध्ये गेल्यावर वेगवेगळे स्पॉट्स बघू शकतो आपण. अत्यंत सुंदर अशा प्रकारचे स्पॉट आपल्याला बघायला मिळते. बघू शकतो इथनं आपण व्ह्यू बघितल्यानंतर आपल्याला कळेल की किती सुंदर असा स्पॉट आहे. आपल्याला एक नंबर. हा खाली देवगडचा बीच आहे आणि समोर जर तुम्ही बघितलं तर देवगडची जी किल्ला आहे आणि मंदिर आहे गणपतीचं, ते मंदिर तुम्हाला समोर जर त्या साईडला जर गेलात तो वाट आहे, त्या वाटेने जर आपण गेलो तर वरती किल्ल्यावर जाता येतं. किल्ल्यावरती पण खूप सुंदर स्पॉट आहे. किल्ल्यावरून समोर समुद्र आणि किल्ल्यावरती आपल्याला एक लाईट हाऊस आहे. त्या लाईट हाऊसवरती सुद्धा आपल्याला जाता येतं. त्याचे मिनिमम चार्जेस आहेत आणि ते चार्जेस पे केल्यानंतर आपल्याला लाईट हाऊसवरती मोबाईलसुद्धा घेऊन जाता येतो. तिथे आपल्याला मस्तपैकी व्हिडिओ करता येते. पण पावसाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही या ठिकाणांना भेट द्या, मग तुम्हाला समजेल की किती सुंदर अशा प्रकारचे स्पॉट आपल्याला बघायला मिळतात. इथून एकदा व्ह्यू आपण बघू शकतो. अत्यंत सुंदर आणि खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक जे आहेत, मे महिन्याच्या सुट्ट्या आहेत, रविवार सुद्धा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जे आहेत ते पर्यटक इथे आपल्याला आलेले दिसायला मिळतात. बघू शकतो बीचवरती खूप गर्दी आहे आणि भविष्यामध्ये मे महिन्यामध्ये अजूनही गर्दी वाढणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की या स्पॉटला भेट द्या. जर कोकणामध्ये जर येत असाल, देवगडला येत असाल, या स्पॉटला नक्की भेट द्या. आता आपण खाली जाऊया आणि खाली जाऊन तो पॉईंट आहे, तो पॉईंट आपल्याला कव्हर करायचा आहे. तिथून आपल्याला सुंदर अशा प्रकारे समुद्राचं लक्ष दिसतं आणि तिथे आपण आता जाऊया. आता आपण खाली स्पॉटकडे जातोय. बघू शकतो आपण जाताना सुंदर अशी वाट आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो अजिबात घाण एकसुद्धा कचऱ्याच्या काही आपल्याला इथे तुकडासुद्धा बघायला मिळत नाही. म्हणजे खूप स्वच्छता नगर परिषदेकडून ठेवली जाते. यांना झाडांना पाणी घालणं असेल किंवा त्याचबरोबर या परिसराची स्वच्छता असेल ती आपल्याला चांगल्या प्रकारे करताना दिसून येतात. बघू शकतो ते सुंदर अशा प्रकारची झाडं, ज्यांना फोटोशूट्स वगैरे करायचे आहेत, आपल्या गर्लफ्रेंड असेल किंवा आपल्या नातेवाईकांसोबत चांगले चांगले फोटो काढायचे असतील, त्या लोकांनी नक्कीच या ठिकाणाला भेट द्या. बघू शकतो आपण इतकं सुंदर ठिकाण आपल्याला अजून कुठे बघायला मिळेल असं वाटत नाही आणि चांगल्या प्रकारे निगराणी सुद्धा ठेवली जाते त्याची, त्यामुळे अत्यंत स्वच्छ अशा प्रकारचा परिसर आहे. त्या स्पॉटला चाललोय आपण. त्या स्पॉटला बघा वरती एक टेबलासारखा पॉईंट आहे, तिथे आपण चढू शकतो आणि तिथून अजून हा जो व्ह्यू आहे अजून चांगला आणि एकदम सुंदर अशा प्रकारचा दिसतो. त्यामुळे आपण आता तिथे जाणार आहोत. बघू शकतो आपण आता स्पॉटला आलेलो आहोत. खूप सुंदर प्रकारचा स्पॉट आहे. इथे आपण आता वरती जाणार स्पॉटच्या इथे आणि आपण तिथून व्ह्यू बघणार आहोत कशा प्रकारचा आहे. बघा आपण स्पॉटला आता भेट दिलेली आहे. रात्रीच्या वेळेला तर हा स्पॉट अजून सुंदर दिसतो. रात्री जेव्हा लाइटिंग वगैरे सुरू होते त्यानंतर तर अजून समुद्राचं जे हवा आहे ती हवा इथे आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामुळे जे व्ह्यू आहे तो व्ह्यू एक नंबर आपल्याला बघायला मिळतो. तर आपण इथेच बघू शकतो खूप सुंदर अशा प्रकारची झाडं आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर लोक जे आहेत खूप मोठे आणि लांब लांबून पर्यटक जे आहेत ते पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात. ते बघू शकतो आपण. यानंतर बघा इथे बघू शकतो आपण लहान लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे गाड्या वगैरे ते ठेवलेले आपल्याला बघायला मिळतात. लहान मुलांना जर तुझ्यासोबत आणलं असेल खेळण्यासाठी गाड्या आहेत. त्याचबरोबर उड्या मारण्यासाठी ट्रॅम्पोलिन जे आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्याच्यावरती लहान मुलाला खेळण्यासाठी खूप चांगल्या प्रकारची सोय आपल्याला इथे बघायला मिळते. जेणेकरून जर लहान मुलं आली तर त्यांचंसुद्धा इथे मनोरंजन व्हावं यासाठी सोय केलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना जर घेऊन आलं तर नक्की या गाड्यांमध्ये बसवा, या गाड्यांमधून फिरू शकता. त्याच्यामुळे मुलं अजून जरा चांगल्या प्रकारे रमतात इथे, त्यामुळे आपल्याला खेळायला मजा आहे. हे बघू शकतो आता आपण बघा इथे एक नवीन सुरू केलेला आहे झोपाळा टाईप स्विंग करण्यासाठी, जेणेकरून आपल्याला एक नवीन फील येईल
आणि सगळ्यात लांब समुद्रकिनारी असणारी जी झिपलाईन आहे ती झिपलाईनसुद्धा आपल्याला बघायला मिळते. बघू शकतो इथे आपण जे पर्यटक आलेले आहेत ते पर्यटकांनी इथे तयार केलं जाते. सेफ्टीचा खूप चांगल्या प्रकारे इथे काळजी घेतली जाते. 2 वायर्स आहेत आणि 2 वायरींबरोबर जे ट्रेन माणसं आहेत ती ट्रेन माणसं चांगल्या प्रकारे त्यांना प्रशिक्षित केलेलं आहे. ती प्रशिक्षित केलेली माणसं जी आहेत ती माणसं आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवतात काय करायचं आहे काय करायचं नाही आहे, कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची याची माहिती दिली जाते. बघू शकतो लेडीजनासुद्धा हँडल करण्यासाठी लेडीज आपल्याला बघायला मिळतात, जेणेकरून वुमनची जी सेफ्टी आहे महिलांची जी सेफ्टी आहे तीसुद्धा इथे चांगल्या प्रकारे सांभाळली जाते. आता बघू शकतो थोड्याच वेळामध्ये इथून आता झिपलाईन जी आहे झिपलाईनने ह्या माणसाला सोडण्यात येईल आणि त्यानंतर एक चांगल्या प्रकारचा व्ह्यू आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला आपली जी प्रवास आहे तो प्रवास अतिशय सुखकर आणि अतिशय चांगला झाल्याचा नवीन एकदा आपल्याला भास येतो. बघू शकतो आपण आता इथे तयारी झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये हा जो पर्यटक आहे त्याला इथून सोडणार एक नवीन मेमरी जर तुम्हाला बनवायची असेल तर नक्कीच या ठिकाणाला भेट द्या, जेणेकरून नवीन मेमरीज आपल्याला सेव्ह करता येतील. मोबाईलमध्ये तुम्ही बघा तो शूटसुद्धा करू शकता ज्या काही मेमरीज आहेत त्या. त्यामुळे इथं आता बघू शकतो आपण थोड्याच वेळामध्ये ह्या माणसाला आता झिपलाईनने सोडणार आहेत खाली आणि गेला. आणि बघू शकतो एकदम जबरदस्त व्ह्यू समुद्र किनारी आणि तिकडे शेवटी त्यांची गाडी असते, त्या गाडीने ते त्या माणसाला घेऊन येतात. त्यामुळे तुम्हाला जर इकडे यायची असेल आणि झिपलाईन जर सगळ्यात मोठी झिपलाईन जी आहे त्याच्यावरती एक नवीन मेमरी बनवायची असेल, नवीन आठवणी बनवायची असेल तर नक्की त्या ठिकाणाला भेट द्या. हे ठिकाण आहे देवगडमध्ये पवनचक्की, समोर किल्ला आहे बघू शकतो आपण.